नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता सकाळ झालेली असते तरीसुद्धा अजून सावित्रीमाई बाहेरच बसलेली असते आणि इकडं राजाराम आता आतमध्ये येतात आणि म्हणतात, आऊ दादा, मी आता हात जोडतो तुम्हा सगळ्यांना. ही घुसमट थांबवायची असेल ना तर पंतांना शरण जाऊ आपण. तेव्हा दादा म्हणतात, अरे ते ऐकणार नाहीत देवा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, ऐकणार तर नाही तीच, पण थोडी मनधरणी केली, थोडा नमतापणा घेतला तर काय बिघडला आऊ. तेव्हा दादा म्हणतात, अरे निवाड्याच्या दिवशी शपथ घेतल्या, ते ऐकणार नाहीत. तेव्हा राजाराम म्हणतात, अहो दादा जाऊन तरी येऊ. रातभर कुणाच्या डोळ्याला डोळा नाही. ती सावित्री बाहेर उभी आहे. इटाळ्याच्या ध्यानानं तिला घरात घेतलं नाही आणि ह्यो बाबा ह्यो जाऊन बसलाय नगरला. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे पण त्यानं पत्र पाठवलंय ना, ते वाचलं पाहिजे. तू जा कारकुनाला निरोप पाठव, त्याला म्हणावं पत्र वाचूया. तर तेव्हा राजाराम म्हणतात, बाटक्या माणसानं लिहिलेलं पत्र तो कारकून हातात तरी धरल का आऊ. तेव्हा सगुणाव म्हणते, अरे पण त्याच्यात काय लिहिलंय ते कळायला तरी नको का. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, काय होणार आहे समजून आणि वाचून, ते पंत जे काही शिक्षा देणार आहे ते काय कमी होणार आहे का. तेव्हा पार्वती म्हणते, पर जाऊ बाईसने असं बाहेर उभा करायचं बरं दिसायचं नाही. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, मला काही हाऊस नाही, घराला इटा लागू नये म्हणून काही गोष्टी करायला लागतात, असं म्हणून ती रागारागाने आतमध्येच निघून जाते. तेव्हा राजाराम परत सांगू लागतात, दादा ऐका माझं, हे जर सगळं थांबवायचं असेल तर पंतांना भेटणं गरजेचं आहे. तेव्हा दादा आता अखेर तयार होतात, म्हणतात बरं चल, तुझं तर खरं होऊ देत. आणि त्यानंतर दादा आता उठतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, दादा तुम्ही व्हा मोरं, मी आलोच. आणि त्यानंतर आता दादा बाहेर येतात आणि ते सगळं बघितल्यानंतर सगुणाव तर डोक्यालाच हात लावते. आणि जेव्हा आता दादा बाहेर चाललेले असतात तर तेव्हा सावित्रीमाई उठते आणि दादांना म्हणते, दादा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, आता सासूबाईंच्या मनासारखं होणं महत्त्वाचं आहे. मला नाही काही बी त्रास होत, पण तुम्ही बी माझ्याबद्दल चुकीचा विचार करताय, त्याचा त्रास होतोय मला. आणि मित्रांनो तेव्हा आता दादा सावित्रीमाईला बोलणार असतात पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत आणि ते आता अखेर रडवा चेहरा घेऊन तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता लगेचच रखमा तिथे येते आणि तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तर तेव्हा आता रखमा बाहेरूनच चिमणा अशी हाक मारते आणि तेव्हा सर्वजणच आता बाहेर येतात. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, काय झालं. तर तेव्हा रखमा सांगते, आमचे हे गेलेच सोबत, त्यांचं की नाही वजन हाय पंतांकडं, कळल काहीतरी, म्हणजे काढतील काहीतरी मार्ग, म्हणजे तुम्ही काय बी काळजी करू नकासा बरं का. पगडी फिरवण्यात की नाही त्यांचा लई मोठा हातखंडा आहे, होईल काहीतरी. तेव्हा सगुणाव म्हणते, ते झालं ग, पण हे असं चोपतंय का, पोरगी बाहेर उभी आहे ते काय म्हणतील लोक, आणि ज्योती याला तर काय उत्तर द्यायचं, एवढी घरंदाज पोर आहे आणि कसं वागवताय तिला. आणि म्हणते रखमा, अगं जरा विचार करा दोघी. आणि म्हणते चिमणा, अगं मत बदल स्वतःचं. तेव्हा रखमा म्हणते, सांगायचं काय नाही, पण हिला जर का घरात घेतलं तर समध्यासने एकटाळ होईल, चालतंय का मग ते, कशाला उगेच पापाचं धनी व्हायचं. असं बोलून मित्रांनो ती चाललेली असते आणि तेव्हा तिला ठेच लागतं आणि ती खाली पडतच असते. इतक्यातच सावित्रीमाई तिला पकडते आणि सावरते आणि सांभाळून सांभाळून असं म्हणून मागं घेते आणि विचारत असते, लागलं नाही नवं. तर तेव्हा रखमानेच आता सावित्रीमाईचा आधार घेतलेला असतो आणि तिचा हात पकडलेला असतो आणि ते बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि तेव्हा ती लगेचच सावित्रीमाईचा हात झटकते आणि घाबरून मागेच सरकते. आणि ते बघितल्यानंतर आता सगुणाव तर इकडं तोंडावरती पदर घेऊन हसत असते. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो तुम्ही पडत होतात, लागल म्हणून मी हात लावला. तेव्हा पार्वती म्हणते, तुम्ही हात लावलाच जाऊ बाई, पण त्यासनी इटाळ झाला की हो. तेव्हा सगुणाव म्हणते, अगं हात तुटले असते तुझे, डोकं फुटलं असतं, पण विटाळ झाला खराय. तर तेव्हा पार्वती विचारते, आता व. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच म्हणते, आता काय, आम्ही दोघींनी बी इथंच थांबायचं. रखमाला विचारते, नाही का. तर तेव्हा सगुणाव म्हणते, हां तेवढा तर करावं लागेल बघ वहिनी. तेव्हा पार्वती म्हणते, बया म्हणजे आता जाऊबाई तुमच्या संग जर काकूबाईसनी बी जर घरात घेतलं तर आपला धर्म बुडायचा नाही का, विटाळ होईल आता आणि पाप बी लागल. तर तेव्हा रखमा चिडते आता म्हणते, वा ग वा, उगीच धचामाग करायला बसलाय की, असं काय बी होत नाही, देवाचं नाव घेऊन आंघोळ केली का समजा इटाळ जातोय. तेव्हा पार्वती विचारते, खरंच ना, नक्की. तर तेव्हा रखमा म्हणते, होय मग काय, मी आलेच आंघोळ करून, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा पार्वती तिला थांबवते, म्हणते, आवं आवं जाऊबाईसनी बी करू देऊ का आंघोळ. तर रखमा म्हणते, नाही नाही तसं चालत नाही, तिचा बाट आंघोळीनं जाणार नाही. तेव्हा सगुणाव म्हणते, काय ग चिमणे, ही वहिनी घरात जाऊन आंघोळ करणार,
तेव्हा तिचा विटाळ मिटणार. आणि मग सावित्रीचं काय, सूनच आहे ना ती तुझी, या घराची सून आहे, मग आंघोळीने तिचा विटाळ का नाही मिटणार? आणि म्हणते अगं जरा विचार कर, हिचा विटाळ मिटू शकतो तर मग हिचा का नाही? हिला पण सांग आंघोळ करायला आणि घरात घे तिला. असं कसं ग, रखमाला एक वेगळा नियम आणि सावित्रीला एक वेगळा नियम. ऐक माझं, हिला घरात घे. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते बरोबर आहे आऊ तुमचं, मला बी तेच वाटतंय. आणि म्हणते सुनबाई ये घरात. आणि तेव्हा म्हटलं आता रखमा चिडते आणि म्हणते नाही तसं चालायचं नाही, हिला घरात घ्यायचं नाही. हिला घरात घेतलं तर समध्यासनी इटाळ लागल. तुमचं समजा आपल्याच मनानं चाललंय, शास्त्राला धरून नाही ते. तेव्हा सगुणाव म्हणते हा तुला मोठं शास्त्राचं ज्ञान आहे. तर तेव्हा त्या रखमा चिडून रागारागाने तिथून निघूनच जाते. आणि तेव्हा सगुणाव म्हणते सावित्री चल ये घरात ये चल. आणि तेव्हा किरता सावित्रीमाई घरामध्ये येते आणि त्यानंतर सगळं काही आवरून ती बसलेली असते. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री काय बोललेले असतात ते सगळं काही तिला आठवत असतं. ते म्हणालेले असतात पण आता क्षमा नाही, याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला मिळणार. 2 दिवसात शास्त्राचा अभ्यास करून योग्य ती शिक्षा दिली जाईल, असं तिला सगळं काही आठवत असतं मित्रांनो. आणि इतक्यातच आता ज्योतिराव दरवाजा उघडून आतमध्ये येतात. आणि ते आलेलं बघितल्यानंतर सावित्रीमाईला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि ती लगेचच त्यांच्याजवळ धावत जाते आणि म्हणते मालक तुम्ही आलात? तेव्हा ज्योतिराव सांगतात हो मी आलो, पण इथं हे सगळं काही बघून खूप यातना झाल्या सावित्री, तू रात्रभर घराबाहेर थांबलीस. तेव्हा सावित्रीमाई म्हणते काय करणार होते, बाट लागल इटाळ होईल म्हणून रात्रभर मला घराबाहेर थांबवलं. तेव्हा ज्योतिराव म्हणतात आणि तू थांबलीस? तेव्हा सावित्रीमाई म्हणते जी. तेव्हा ज्योतिराव विचारतात का सावित्री, निवाड्या म्हणजे माझ्या बरोबर आलीस, माझ्या बाजूला थांबलीस, तसं इथं तुझ्यासाठी का बोलली नाहीस? सावित्री तुझी लढाई तुला लढली पाहिजे. माझ्या पंखाखालून बाहेर ये सावित्री, आता तुला तुझे पंख असले पाहिजेत. ते जर असते ना तर तू अशी बाहेर थांबली नसतीस. तुला वाचता येत असून सुद्धा तू पत्र वाचलं नाहीस, मग त्या शिकण्याचा काय उपयोग? तेव्हा सावित्रीमाई म्हणते पण तुमच्या माघारी कसं काय करणार? तेव्हा ज्योतिराव म्हणतात माझ्या माघारीच बोलायला हवं होतं सावित्री. सावित्री तू का गप्प बसलीस, चुकलीस तू सावित्री. हे विटाळ बाट हे सगळं त्यांनी दिलेलं ओझं क्षत्रिय शूद्र समाज पुढे घेऊन चाललाय, त्याला स्वतःच त्याला कौतुक आहे. आता आई म्हटली आत येऊ नकोस, घर विटाळल, पण तिला तरी माहिती आहे का विटाळ म्हणजे काय? कसला कोप कसला बाट, काही माहिती नाही. तिला तिच्या आईवडिलांनी सांगितलं तेच फक्त लेकीनं पुढं चालवायचं. मी कुठं तर नगरला, तू इथं पुण्यात, पण मी धर्म बदलला तर लगेच क्षणात त्या धर्मांतराचा परिणाम तुझ्यावरती झाला. लगेच तू ख्रिस्ती झालीस. समज गैरसमजाचा केवढा हा वेग, आणि तू हे मान्य केलंस हे वाईट सावित्री. अजूनही वेळ गेलेली नाही, घे ते पत्र आणि वाच सगळ्यांच्या देखत खाड खाड वाच सावित्री. आणि इतक्यातच मित्रांनो आता सगुणाव तिथं येते आणि सावित्रीमाईच्या खांद्यावरती हात ठेवते. आणि तेव्हा सावित्रीमाई धक्क्यानेच मागे बघते. म्हणजे मित्रांनो सावित्रीमाई तर आता ते सगळं काही उघड्या डोळ्याने स्वप्न बघत असते आणि ज्योतिराव तर तिथे आलेलेच नसतात. आणि आता सगुणाव विचारते सावित्री अगं एकट्यानेच काय बडबडतेस? तर तेव्हा सावित्रीमाई अजूनसुद्धा हरवूनच गेलेली असते. तर तेव्हा आता सगुणाव जोराने ओरडते अगं ये सावित्री. तर तेव्हा आता सावित्रीमाई एकदमच म्हणते आऊ मला ते पत्र द्या, मला ते वाचायचं आहे. म्हणजे मित्रांनो आता सावित्रीमाईला जाणीव झालेली असते की जर आता मालक असते आणि ते इथं आले असते खरोखरच तर त्यांनी हे सगळं काही असंच सांगितलं असतं. आणि त्यामुळेच आता सावित्रीमाई ते पत्र मागत असते. पण तेव्हा सगुणावला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते वेड लागले की काय? अगं तू पत्र वाचलं ना तर हे लोक धिंड काढतील तुझी, असं करू नकोस, गप्प बस, पत्र मागू नकोस, असं ती निक्षून सांगत असते. आणि तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी आलेलं असतं. आणि त्यानंतर मित्रांनो आता सावित्रीमाई इकडं बाहेर येते आणि त्यानंतर पार्वतीला विचारते ताईसाहेब काय करायला लागू का? तर तेव्हा पार्वती म्हणते नाही न ग, या तुम्ही बसा. तेव्हा सावित्रीमाई तिच्या शेजारी बसते आणि तिच्या हातामधलं काम काढून घेते. तर पार्वती म्हणते आपण कसं काकूबाईसनी त्यांच्या शब्दात फसवलं बघा. आता कसं सवतावर आलं की आंघोळ केलं की इटाळ जातो, मग आपल्याकडं का पाणी नाही का? चांगली खच्च भरलेली हिर आहे हिर. तेव्हा सावित्रीमाई म्हणते काय नाही हो, ते मुद्दामून करतात, यांना त्रास झाला की त्यांना चांगलं वाटतं. तर तेव्हा पार्वती म्हणते होय, एवढ्यात तात्यासाहेब आलं ना ह्यो समजा त्रास बंद होईल बघा.
असं ती बोलत असते. इतक्यातच मित्रांनो आता रखमा तिथं येते आणि म्हणते, वा ग वा पारू, तुला देवाधर्माचा काम म्हणजे तारास वाटा लागलाय. आणि म्हणते, आणि तू ग सावित्री, तुला घरात नाही घेतलं की लगेच चुलीजवळ आलीस की तू. तर सावित्री माई विचारते, त्याला काय झालं? तर रखमा म्हणते, काय झालं? अगं तुझा नवरा बाटलाय, हे तरी ध्यानात घे. तर तेव्हा तर सावित्री माई उठूनच उभी राहते आणि म्हणते, अवं माझा नवरा बाटला म्हणताय, पण माझा नवरा तुमचा मुलगाच आहे की. कुणाचा तरी भाऊ हाय, कुणाचा तरी दीर हाय, त्यांना बी बाट लागायला पाहिजे की. तर रखमा म्हणते, तू बायको आहेस, बायको बायको वेगळी पडती. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, आता अहो किती दिवस बंगलीत जातात जाऊन साहेबांच्या, तिथं काम करतात, तिकडं जातात येतात, त्यांना नाही कधी बाट लागला, आताच का बाट बाट करताय? तर तेव्हा रखमा म्हणते, अगं शास्त्रातच तसं हाय, त्याला तू आणि म्या काय करणार आहे? अगं निदान जेवणाला तरी हात लावू नकोस वय मागं. तर तेव्हा पार्वती म्हणते, अवं रातभर जेवल्या नाहीत होत्या? तेव्हा रखमा म्हणते, मग राहू देत की उपाशी, एक माणूस उपाशी राहिला म्हणून काय मरत नाही. तर तेव्हा पार्वती म्हणते, काकूबाई असं कसं करून चालल व? तेव्हा सावित्री मैत्री एकसारखी आता रखमाकडं बघत असते. तर तेव्हा रखमा म्हणते, काय ग, तू काय असं बघायल्यास माझ्याकडं मारक्या म्हशीवानी? तेव्हा सावित्री माई म्हणते, ज्या गोष्टींचा राग आला पाहिजे त्या गोष्टींचा अभिमान वाटायला लागलाय, याचं वाईट वाटतंय. तेव्हा रखमा म्हणते, काय तू जरा गप्प बस, ते तिघजण आता येत्याल, समोर काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई बाहेर येते आणि म्हणते, ताई साहेब तुम्ही जरा गप्प बसा, सावित्री तिचं काम करते ना व, करू द्या की. तर रखमा म्हणते, अगं मी आपलं घराच्या भल्यासाठीच बोलत होते का नाही? तर तेव्हा सगुणाव म्हणते, बरोबर आहे ग बाई, तुला तिच्या भल्याची केवढी काळजी आहे नाही का ग वहिनी? आणि मित्रांनो यांचं असं बोलणं चालू असतं आणि इतक्यातच आता हे तिघजण परत येतात आणि हे तिघंसुद्धा खूप नाराज असतात. यांचे खांदे पडलेले असतात आणि ते एकदमच खाली बसतात येऊन. तर तेव्हा आता सगुणाव आता राजारामच्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते, काय र काय झालं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, पारू पाणी दे समद्यासनी. आणि मित्रांनो दादा तर डोक्याला हात लावूनच बसलेले असतात. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई म्हणते, काय व काय म्हणलं पंत, म्हणजे काही प्रायश्चित्त असेल तर घेऊन मोकळं होऊ नाही का? तर तेव्हा सगुणाव म्हणते, ज्योतीला येऊ द्या, चांगली कान उघडणीच करते त्याची यावेळी. आणि हे सगळे असं बोलत असतात पण ही तिघं मात्र अजूनसुद्धा गप्पच असतात. तर तेव्हा आता सावित्री माई पुढे येते आणि म्हणते, दादा काहीतरी सांगा, काय म्हणाले शास्त्री? तर तेव्हा दादा म्हणतात, ते जे काही म्हणालं ते लई भयंकर आहे, ऐकूनच घेत नव्हते, शेवटी हातापाया पडलो. आणि तिथं जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सविस्तरपणे सांगू लागतात. ज्यावेळेस आता हे तिघं पण तिथं गेलेले असतात तर तेव्हा गंगाधर शास्त्री ओरडतात, थांबा तिथेच, दूर व्हा दूर व्हा, आलात कशाला? तर तेव्हा दादा म्हणतात, मायबाप चूक पदरात घेऊन काय द्यायचंय ते प्रायश्चित्त द्या. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, प्रायश्चित्त? जो सुधारतो त्याला प्रायश्चित्त दिलं जातं, तुम्हाला प्रायश्चित्त नाही, तुम्हाला मिळणार ती शिक्षा. आणि असं सगळ्यांनी आता दादांना सांगितल्यानंतर सगळ्यांना इकडे धक्काच बसतो. तेव्हा राजाराम म्हणतात, आमच्या तर तोंडचं पाणीच पळालं, लई नवण्या केल्या, हातपाय जोडलं, अनबागा घेतल्या, पंत कसलंच ऐकायला तयार नाहीत. म्हटलं तुम्हाला 6 महिन्यासाठी पूर्णबंदी, गावात राहायचंच नाही. आणि ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. तर तेव्हा राणूजी पुढं म्हणतात, शेवटी म्या मध्यस्थी केली, म्या हुशारीनं म्हणालो गावबंदी करण्याच्या बदल्यात आमासनी दंड करा, आम्ही दंड भरतो, पण कसलं काय? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, दंड भरून भागल का हो? तेव्हा राजाराम म्हणतात, नाही, दंडावर भागणार नाही, असं म्हणून ते थांबतात. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो बोला, पंत काय म्हणले ते सांगा, काही वंगाळ आहे का? तेव्हा दादा आता पुढचं सगळं काही सांगू लागतात आणि गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, हे बघा तुम्हाला शिक्षा होईल आणि दंडही होईल, परंतु असं म्हणून ते थांबतात. तर तेव्हा दादा म्हणतात, आता परंतु कशाला देवा, करा सोडवणूक, तुमच्याच हातात आहे ते. तर राणूजी म्हणतात, कुठला विधी करायला लागल, गाय दान करायची असेल तर ते बी करू. तेव्हा राजाराम म्हणतात, पंत तुम्ही म्हणत असाल तर ब्राह्मण भोजन बी घालू. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, ब्राह्मण भोजन ते भाग्य आता तुमच्या नशिबी नाही, शिवाय धर्मपीठ फारच संतापले आहे. आणि आता हे सगळं काही सांगत असताना मित्रांनो आता दादांना तर रडू अनावर होतं आणि ते एकदमच रडायला लागतात. तेव्हा सावित्री माई म्हणते, अहो दादा असं रडू नका, काय झाले ते तरी सांगा, काय म्हणाले शास्त्री? तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो तुम्ही तरी सांगा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, ऐकायच्या आधी काळजावरती दगड ठेवायला लागल,
तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, का व असं काय म्हटले पंत? तर तेव्हा दादा सांगू लागतात आणि तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, गोंद्या माळ्या ऐक, केलेले कृत्य अक्षम्य आहे. त्याचबरोबर हा धर्मविरोधी कृत्य करणारा हा सराईत आहे. त्याने यापूर्वी अशी अनेक कृत्ये केलेली आहेत. तो ब्राह्मणांचा विरोधी आहे. तुझा ज्योत्या ब्राह्मणांचा वारंवार अपमान करणारा आहे. त्याचा अधर्मावरचा विश्वास उडालेला आहे. तो इंग्रज सरकार धार्जिणा आहे असे मी नाही, धर्मपीठाचे निरीक्षण आहे आणि म्हणूनच तुमच्या घराला वाळीत टाकलं जाईल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता या तिघांच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, आणि एवढंच नाही, मेलेल्या जनावराचं हाड तुमच्या दाराला बांधलं जाईल. शिवाय मोठं हाड दारात खुंटीसारखं ठोकलं जाईल. आणि हा पुण्यवंत धर्मपीठाने दिलेला निर्णय आहे. तर तेव्हा दादा तर हातच जोडतात आणि म्हणतात, देवा दया करा देवा, असं नका करू, पाया पडतो तुमच्या देवा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री काही न बोलता निघा असं जोराने ओरडतात. आणि त्यानंतर हे तिघेसुद्धा अखेर तिथून निघून जातात. आणि त्यावेळेस गंगाधर शास्त्री मोठमोठ्याने हसत असतात. आणि हे सगळं काही आता इकडं ऐकल्यानंतर म्हणजे दादांनी सांगितल्यानंतर या सगळ्या जणीच आता तोंडावरतीच हात घेतात. तेव्हा सगुणाव म्हणते, सणावाराचं हाड आपल्या दारावरती बांधणार, आता ही आली आपल्यावरती. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई तर एकदम गप्पकन खालीच बसते. तिला खूप जास्त त्रास होत असतो. तर पार्वती विचारते आता त्यानं काय होणार? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, लय वाईट असतं ते. तेव्हा दादा आता एकदम दुःखी होऊन सांगू लागतात, म्हणतात, सगळ्यात मोठा अपमान आपल्या लोकांची कळा जालून आपण जनावरापरासबी हीन. आपल्या बोलण्याला वागण्याला यापुढं मेलेल्या जनावराच्या हाडाची बी किंमत नाही, असं सांगून मित्रांनो ते जोर जोराने रडू लागतात. पण सावित्रीमाईने तर आपलं मन खंबीर घट्ट करून घेतलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दादा आता म्हणत असतात, वारकरी माणसाचं घर आणि त्याच्या घराला असं हे जनावराचं हाड. तर तेव्हा सावित्रीमाई आता धावत तिथे येते आणि म्हणते, असं काही बी होणार नाही दादा, गुन्हा केलाच नाही तर शिक्षा कसली? तर तेव्हा राणूजी म्हणतात, विनायक पंतांनी स्वतःच्या डोळ्याने समजा बघितलं या. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुमचा त्या विनायक पंतांच्यावरती विश्वास आहे ना? माझ्या मालकांच्यावरती विश्वास आहे. आणि त्यानंतर तर मित्रांनो आता राजाराम एकदम वेगळाच निर्णय घेतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, अरे राजारामा काय बोलतोयस तू, हे सवतारायचंय तुला? तर तेव्हा राजाराम म्हणतात, होय. आणि म्हणतात, अहो दादा म्या तर आता काय करू, अहो माझ्याच्यानं हे आता पेलवना झाले. आणि त्यानंतर तर मित्रांनो चक्क आता गंगाधर शास्त्री जनावराचं हाड वगैरे घेऊन एकदम वाजत गाजत मिरवणूक घेऊन तिथं यांच्या दाराच्या बाहेर येतात. आणि तेव्हा आता सर्वजण इकडे बाहेर उभारलेले असतात. दादा तर त्यांच्यासमोर हात जोडूनच उभे असतात. पण सावित्रीमाईच्या नजरेमध्ये तर वेगळाच तेज असतो आणि ती एकदम अशी खंबीरपणे उभी असते. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.